बातमी संभाजीनगरमधून आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा भासतोय। हा कंपन्यांचा आरेरावीपणाचा परिणाम आहे। पुरवठा विभागांचं नियंत्रण नसल्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचं संजय शिरसाट म्हणाले। एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांचं घर कसं चालणार? 5 दिवसापासून गॅस मिळत नाही असं संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। तर संबंधित एलपीजी पंपावर कारवाई करण्याचे आदेश देखील शिरसाटांनी दिलेत। गॅस नाही अशातला भाग नाही, गॅस आहे, परंतु आम्ही नाही खरेदी करणार। काय करायचं? ही जी काय उर्मट भाषा या पंपवाल्यांची आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं या सगळ्या रिक्षा चालकाला त्रास होतो। मी आता त्यांना निर्देश दिलेले आहेत की काही पेट्रोल पंप जे आहेत ते ऑटो एलपीजी गॅसचे 2-3 एनओसी आपण दिलेले आहेत त्यांना, ते कॅन्सल करा, त्यांना सील करून टाका। त्यामुळं तरी ठिकाणावर येतील ना। यामुळं जो रिक्षा चालक हातावर त्याचं पोट आहे त्याला आज जर तो गॅस भेटला नाही तर त्याचं कुटुंब उघड्यावर पडेल ना। 5 दिवस झालेत त्यांना गॅस मिळत नाही, म्हणून आता ही कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी पुरवठा अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। गॅस टंचाईवरून संजय राऊतांनी सरकारवरती निशाणा साधलाय। गॅसच्या बाबतीत असलेल्या अफवांचा उगम गुजरातमधून झाला। सर्वात जास्त रांगा गुजरातमध्ये आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना गुन्हा दाखल करायचा असेल तर गुजरातवर करा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। तर तुम्हाला फक्त गुजरातच आठवतं का असा सवाल भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय। या अफवा कोण पसरवत आहे? या अफवांचा उगम गुजरातमधून झाला। सगळ्यात जास्त रांगा या गुजरातमध्ये लागल्या। गुजरातमध्ये ज्या रांगा लागलेल्या आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लागेल, टंचाई होणार आहे। हे गुजरातवरून आलेलं हवा आहे, बरोबर आहे। गुजरातमधल्या रांगा जर आपण पाहिल्यात पेट्रोल पंपावरच्या किंवा गॅस, तर मोठे मोठे पाण्याचे ड्रम घेऊन लोक रांगेत उभे आहेत। पहा तुम्ही चित्र। तर जर गुन्हा दाखल करायचा असेल मुख्यमंत्री तर गुजरात राज्याविरुद्ध करावा। संजय राऊत, तुम्हाला उठता बसता फक्त गुजरात आठवतं का? पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देशाचा विकास होतोय, देश पुढे जातोय आणि आज आपण बघतोय की महाराष्ट्र असेल FDI मध्ये क्रमांक 1चा आहे, परंतु तुम्हाला ते दिसणार नाही। आज गॅससाठी कुठेही रांगा नाहीत। 25 दिवसामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये 35 दिवसामध्ये गॅस बुकिंग मिळतं, तरीही तुम्ही अफवा पसरवण्याचं काम करतायत। आणि मध्ये मध्ये गुजरातचं नाव घेतलं की तुम्हाला वाटतं आपली मराठी अस्मिता जागी होईल, परंतु इथल्या मराठी माणसानं तुम्हाला नाकारलंय, तुमच्या पक्षाला नाकारलंय। तुमची धाव उरणपर्यंत उरलेली नाही आणि तुम्ही इराणच्या गप्पा मारणं बंद केलं। पुढची बातमी जळगावमधून आहे। जळगावच्या धरणगावात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी रांगा लावल्यात। सिलेंडरसाठी नागरिकांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात। गॅस सिलेंडरची गाडी येणार असल्याच्या माहितीनंतर नागरिक रात्रीपासून गॅस एजन्सीवर रांगा लावतात। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तात गॅस वितरण करण्यात येतोय। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी नागरिकांना आणि आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतोय। आता मी स्वतः निमशासकीय नोकर आहे। आम्हाला शनिवारी दुपारपासून आणि रविवारी सुट्टी असते। मग आम्ही पहाटेपासून 3 वाजेपासून यायचं, रांगा केव्हा लावायच्या, पावती केव्हा फाडायची आणि त्यानंतर सिलेंडरसाठी पुन्हा उभं राहायचं। इथे 5 तास लावायचे, परत भेटतं की नाही याची गॅरंटी नाही। तर ही परिस्थिती बदलली पाहिजे। पावती फाळायला 1 दिवस जातोय, नंतर लाईन लावण्यामध्ये सिलेंडर मिळवायला 1 दिवस, त्यात टोकनवाल्यांचे अलग। इथे लोक रात्रीचे 8-9 वाजेपासून नंबर लावून ठेवत आहे। काय मागणी काय आपली आता? मागणी काय नाही, सुरळीत व्हायला पाहिजे, घरपोच आलं फक्त व्यवस्थित व्हायला पाहिजे। इथं गर्दी झालेली लोकांनी बुक केलेल्या अंड्यात आणि कसं आहे गाडी थोडी लेट आल्यामुळे गर्दी झालेली आणि लोकांना कसं आहे घाबरले लोक आणि त्याच्यामुळे कसं रोडावर गर्दी होते। त्याच्यामुळं सगळं शांततेत चालू आहे, व्यवस्थित लोकांना गॅस वितरण व्यवस्थित होत आहे। पुढे
पुढे जाऊयात. गणपतपुळे मंदिरात महाप्रसादाची वेळ वाढवण्यात आली आहे. गॅस टंचाईमुळे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी देवस्थान समितीनं हा निर्णय घेतलाय. दुपारच्या सत्रातील महाप्रसादाची वेळ दुपारी 12:15 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे आणि सायंकाळच्या सत्रातील महाप्रसादाची वेळ 7:15 ते 8:45 पर्यंत असणार आहे. भाविकांची वाढती संख्या आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता देवस्थान समितीने महाप्रसादाची वेळ वाढवून तातडीची सोय उपलब्ध करून दिली आहे. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळालाय. आखाती देशातील युद्धाचा शेती क्षेत्रावरती परिणाम होणार असल्याची चिंता कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी व्यक्त केली आहे. शेतीमालाच्या निर्यातीला फटका बसल्यानं भाव कमी झाल्याचंही ते म्हणालेत. दरम्यान युरियाच्या साठ्याबाबतही काळजी घ्यावी लागणार असल्याचं कृषी मंत्र्यांनी म्हटलंय. जे आपण पीक घेतो, माल जो पिकवतो त्याचा एक्सपोर्ट आपण हा युरोप देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये आपण करतो विशेषतः, आणि त्याचा फटका थोडा आज आपल्याला बसलेला दिसतोय, कारण का तो निर्यात थोडं कमी झाल्यामुळं आज देशांतर्गत बाजारपेठेमध्ये निश्चित प्रकारे जे बाजारभाव आहेत ते बाजारभाव थोडे कमी झालेले, त्याचा फटका निश्चित प्रकारे बसतोय. पण जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं माझ्या नुकसान होऊ नये त्यासाठी आम्ही शासन म्हणून काळजी घेतोय. आज आपल्याकडे आज थोडा स्टॉकचा जरी विचार, आपल्याला युरियाचा आणि डीएपीचा जर विचार केला तर आज जरी आपल्याकडे साठा असला तरी शेवटी भविष्यामध्ये आपण शेवटी त्याचा विचार करून जरी त्याचा फटका बसला तर आज अखेर आपल्याला आज तरी त्या बाबतीमध्ये काळजी करण्याची गरज नाही, परंतु आपल्याला भविष्यामध्ये ही काळजी ही घ्यावी लागेल. धाराशिव जिल्ह्यातील कलिंगडच्या दरात घसरण झाली. यामुळे कलिंगड उत्पादक शेतकरी आर्थिक चिंतेत सापडलाय. शेतकऱ्याचा वाहतूक आणि उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आलाय. दरम्यान वडगाव शिवारातून परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी निरफळ यांनी. आखाती देशात जे युद्ध सुरू आहे त्याचे परिणाम जे आहे ते भारत देशावरती झालेत आणि याचे परिणाम नेमके कशावर होतात, याचे खर्च काय आहे याची चर्चा जेव्हा आपण करतो त्यावेळेस गॅस पुरवठा असेल किंवा या गोष्टीची प्रामुख्यानं मेट्रो शहरात चर्चा केली जाते. मात्र ग्रामीण भागाला देखील याचा फटका बसला आहे. ग्रामीण भागात शेतकरी जो आहे तो पुरता याच्यामुळे उद्ध्वस्त झाला आहे. मी आता कलिंगडाच्या शेतात आहे. या कलिंगडाची लागवड जर बघितली किंवा कलिंगडाचा आकार जर बघितला तर हे कलिंगड आता काढायला आलेलं आहे. मात्र सध्याची परिस्थिती अशी आहे की हे कलिंगड जर बघितलं तर 1 रुपये किलोनं भाव हा जो व्यापारी आहे त्याचा दर ठरवला आहे. मग आता 1 रुपयाचा दर असेल तर शेतकऱ्यांनी लागवड केलेला खर्च त्यात निघतो का किंवा वाहतुकीचा खर्च निघतो का हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं या कलिंगडाचं करायचं काय असा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा आहे. हे शेतकरी आहेत या परिसरातले सगळे कलिंगड उत्पादक आहेत, वेगवेगळी आहेत. मात्र यांच्यापुढे सध्या शेतमालाला भाव नाही आहे ही एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. कलिंगडाचं नेमकं करायचं काय, कसं सगळं गणित आहे मला सांगा. किती एकरचं कलिंगड आहे, किती खर्च आला तर सगळं गोळाबेरीज करून सांगा मला. 2.5 एकरपर्यंत आहे टरबूज सगळं. किती खर्च आला तुमचा? 3-4 लाखापर्यंत खर्च आला सगळं सुरूपासून. हो, अपेक्षित काय आता भाव तुम्हाला? अपेक्षा 10च्या पुढून भेटावं. 10च्या पुढे भाव किती मागतात? किती 2-2.25 रुपये असं 1 रुपये किलो. हा 1 रुपये किलो ना. ती चांगला माल नेते, बाकीचा मालच नेत नाहीत. जेवढं मोठा आहे नेते, बाकीचा माल तर नेतच नाही. ते 1 रुपयानं जर म्हणलं गणित जर लावलं तर तुमचा उत्पादन लागवडीचा किंवा वाहतुकीचा खर्च निघतो? नाही निघत नाही साहेब. मग काहीच नाही, पर्यायच नाही त्याला. मग काय करता आता? काय मग रोटर नाही तर असंच वाटून टाकायला जनावराला वगैरे. हां, रोटर किंवा जनावराला. जनावराला दुसरी पर्याय नाही. दुसरा नाही पर्याय काय. बरं, ही तुम्ही बी शेतकरी आहेत, काय वाटतं ही सगळी परिस्थिती पाहताना, सरकारच्या घोषणा, सरकारच्या आश्वासनं, आत्ताच ही सगळी परिस्थिती काय वाटतं तुम्हाला? परिस्थिती शेतकरी सध्या अवघड आहे. जसं शासनानं गॅस सिलेंडरसाठी जे नियोजन आखलं तसं शेतकऱ्याच्या मालासाठी नियोजन करावं ना शासनानं. काय तर आता हे माल असा आहे, 1 नंबर मालच घेऊन जाणार व्यापारी यातला, 1-2 रुपयाने. बाकी राहिलेला माल तर शेतात पडून राहील. आता यांचं सध्या असं झालं आहे की यांनी 2.5 एकर लावलेलं होतं कलिंगड. त्याचा खर्च आहे 3 लाख रुपये. 1 रुपयानं जरी दिलं तर लाख रुपये सुद्धा होणार नाहीत सगळ्या शेतात. अवघड परिस्थिती आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ, न्यूज 18 मराठी, इडची, धाराशिव. पुढे एक स्पेशल रिपोर्ट बघूयात. इराणवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रम्प यांची इच्छा आता त्यांना भारी पडू लागली आहे आणि त्यासाठीच अमेरिकेकडून इराणवर शेवटचा वार करण्याची तयारी केली जाते. अमेरिका लवकरच आपलं सैन्य इराणच्या भूमीवर उतरवू शकतं आणि इराणच्या महत्त्वाच्या ठिकाणांवर भीषण बॉम्ब वर्षाव करू शकतं. एक्सिओस या अमेरिकन वेबसाईटच्या हवाल्यानं ही माहिती समोर येते. बघूया.
इराणवर होणार शेवटचा वार. जमिनीवर रंगणार युद्धाचा थरार. एक्सिओसच्या रिपोर्टनुसार इराणसोबत चर्चा झाली नाही तर आता इराणच्या भूमीवर युद्ध होऊ शकतं. म्हणजेच आता दोन्ही सैन्य आमने सामने बंदुकीच्या जोरावर लढणार आहेत. मात्र इराणसारख्या अवाढव्य आणि डोंगराळ देशात जमिनीवरील युद्ध लढणं सोपं नाहीये. संरक्षण तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही देश इराणवर 3 टप्प्यात हल्ला करू शकतात. पहिला टप्पा आहे सर्जिकल स्ट्राईक आणि पॅराड्रॉप, ज्यात अमेरिका आणि इस्रायलचे कमांडो हेलिकॉप्टरनं थेट इराणचे आण्विक प्रकल्प आणि मोजदपा खामेनी यांच्या कमांड बंकर्सच्या जवळ उतरू शकतात. त्यांचा हेतू टार्गेट किलिंग आणि बंकर्सना आतून उद्ध्वस्त करणं असू शकतो. जमिनीवरील लढाईचा दुसरा टप्पा आहे समुद्र किनाऱ्यांवरील नाकाबंदी. यात अमेरिकन नौदल आणि मरीन कमांडोज बुशहर आणि चाबहार यासारख्या बंदरावर हल्ला करू शकतात. इराणच्या नौदलाला पूर्णपणे पांगळ करणं आणि त्यांचा पुरवठा रोखणं हा त्यामागचा हेतू असू शकतो. याच लढाईचा तिसरा टप्पा बफर झोन बनवणं असू शकतो. इस्रायल दक्षिणेकडून इराणच्या तेलसंपन्न प्रदेशात शिरून एक बफर झोन बनवू शकतो. त्यामुळं इराणचं आर्थिक कंबरडं कायमचं तुटू शकतं. एका रिपोर्टनुसार इराणमधील जमिनीवरील युद्धासाठी अमेरिका, US नौदल, मरीन कमांडो, डेल्टा फोर्स, 75V रेंजर रेजिमेंटच्या धाडसी आणि आक्रमक सैन्याला इराणमध्ये पाठवू शकतो. इराणमधील या मोहिमेसाठी अमेरिकेचे 4 लक्ष्य असणार आहेत. पहिलं लक्ष्य खार्ग बेटावर ताबा मिळवणं किंवा त्याची नाकाबंदी असणं असणार आहे. कारण खार्ग बेट इराणच्या तेल अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी मानलं जातं. अमेरिकेचं दुसरं लक्ष्य हॉर्मुझ सामुद्रधुनीतील लरक बेटावर ताबा मिळवणं हे असेल, कारण याच बेटावर इराण टोल बूथ बनवण्याचं प्लॅनिंग करतंय. हॉर्मुझवरून जाणाऱ्या जहाजांकडून याच बेटावर टोल वसूल केला जाणार आहे. याशिवाय या बेटावर इराणचे तळ आणि रडारही तैनात असतात, जे हॉर्मुझमधून जाणाऱ्या जहाजांवर नजर ठेवतात. अमेरिकेचं तिसरं लक्ष्य मुसा बेटावर हल्ला करणं असू शकतं, कारण या बेटाद्वारे इराणला हॉर्मुझमधून बाहेर जाणाऱ्या जहाजांवर नियंत्रण ठेवता येतं. आणि चौथं लक्ष्य इराणी तेल निर्यात करणारी जहाजं रोखणं किंवा ती ताब्यात घेणं असू शकतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. पुढे जाऊयात. पश्चिम आशियातील युद्धाबाबत मोठी बातमी समोर येते. अमेरिकेचे हजारो मरीन कमांडो पश्चिम आशियात पोहोचलेले आहेत. इराणवरील हल्ले अधिक तीव्र करण्याची अमेरिकेची तयारी दिसतीये. 3500 अमेरिकन कमांडो पश्चिम आशियात दाखल झालेले आहेत. अनेक दिवस चालणाऱ्या ग्राउंड ऑपरेशनसाठी अमेरिकेकडून तयारी केली जाते. इराणनं दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकन सैन्य आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. रशियाने इराणला विशेष ड्रोनची मदत केल्याची माहिती आहे. रशियाने इराणला AI आणि अँटी जॅमिंग प्रणालीवर आधारित ड्रोन दिलेले आहेत. रशिया आणि इराण यांच्या ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य वाढत असल्याची माहिती समोर येते. इराणचे ड्रोन आता अधिक घातक हल्ले करत असल्याचं चित्र आहे. इराणजवळ असलेले ड्रोन अत्याधुनिक आणि अतिशय घातक असल्याचं रशियानं म्हटलंय. पश्चिम आशियातील परिस्थिती तणावपूर्ण असतानाच आता येमेनच्या वाळवंटातून डागण्यात आलेल्या एका क्षेपणास्त्रामुळे या संघर्षाला आणखी गंभीर वळण मिळालंय. आतापर्यंत पडद्यामागे राहिलेले येमेनमधील हुथी बंडखोर आता उघडपणे मैदानात उतरलेत. त्यांनी इस्रायलच्या दिशेने बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागत या संघर्षात थेट सहभाग जाहीर केलाय. त्यामुळे इस्रायल-इराण संघर्ष हा केवळ दूरचा प्रश्न राहिलेला नाही, तो आता त्याचा विस्तार आता अधिक देशांपर्यंत होत असल्याचं स्पष्ट झालंय. यमनमधून इस्रायलवर दुसरा हल्ला करण्यात आला. हुती बंडखोरांनी ड्रोन आणि क्रूज क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने हा हल्ला केलाय. दक्षिण इस्रायलमधील भागांना लक्ष्य करत हा हल्ला करण्यात आला असल्याचं सांगितलं जातंय. हुती बंडखोरांनी अशा प्रकारचे हल्ले पुढेही सुरू ठेवणार असल्याचा दावा केलाय.